पिवळी काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, कपाशी अर्थात कापूस हा आपल्या महाराष्ट्राचे एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हे पीक घेत असतात आणि त्यांचं अर्थकारण यावरती अवलंबून आहे. मात्र बदलतं हवामान, रोगांचा प्रादुर्भाव आणि या पिकाविषयी आपल्या शेतकऱ्यांमध्ये मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुठेतरी या पिकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला घट होताना दिसते. ही घट होऊ नये आणि आपल्याला कपाशीचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता यावं, दर्जेदार उत्पादन घेता यावं, यासाठी त्याचं योग्य व्यवस्थापन करता येणं आणि तेही लागवडी पश्चात आपल्याला व्यवस्थापन करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यामध्येच रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ नये यामुळे त्यावरती उपाययोजना आपल्याला करता येणं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की लागवडी पश्चात आपण आपल्या कपाशीच्या पिकाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं आणि याबरोबरीनेच रोगांचा आणि प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कापूस पिकाचे लागवड पश्चात व्यवस्थापन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अरविंद पांडागरे सर आणि डॉक्टर बसवराज भेदे सर. आज आपल्या सोबत आहेत. दोन्ही तज्ज्ञांचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तर आज हे दोन्ही तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्याकडून या विषयासंदर्भात विविध प्रकारे आपण माहिती घेणारच आहोत. एकूणच व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला हवं कपाशीचं आणि किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ नये यासाठी काय आपल्याला व्यवस्थापन करता येईल याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या आपले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. तर सर्वात आधी डॉक्टर अरविंद पांडागळे सर यांच्याविषयी आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर अरविंद पांडागळे सर हे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि आज आपल्याला ते आपल्या कपाशीच्या पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करावं आणि त्याबरोबरीनेच व्यवस्थापनाचे जे विविध टप्पे आहेत याविषयी मार्गदर्शन करतील. दुसरे जे आपले तज्ज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर बसवराज भेदे सर. हे देखील नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये कीटकशास्त्र विभागामध्ये कीड रोग शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आज आपल्याला आपल्या कपाशीच्या पिकावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो, त्यांची लक्षणं काय आहेत, त्यावर उपाययोजना काय आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आणि आत्ता आपण त्यांच्याविषयी जाणून घेतलं, मात्र आजचा जो आपला विषय आहे लागवडी पश्चात व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं, तर त्याविषयी आपले काही प्रश्न असतील, आपली काही शंका असतील तर नक्की विचारा आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक काय आहे लगेचच लिहून घ्या. आपला संपर्क क्रमांक आहे 24908050 24988050 022 हा आपला एसटीडी कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. मंडळी, आपण फोन करताना नेहमीच काळजी घेत असतात, यावेळीही घ्यायची आहे. आपण जेव्हा फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा आपल्या घरातील दूरदर्शन संचाचा आवाज हा पूर्णपणे बंद ठेवा, म्हणजे इको येणार नाही, आवाजाची पुनरावृत्ती होणार नाही. आणि जर आपण मोबाईल धारक असाल, मोबाईलवरून फोन करत असाल तर जिथे उत्तम नेटवर्क आहे आणि उत्तम शांतता आहे अशा ठिकाणाहून आपण फोन करू शकता, म्हणजे आपला आवाज आणि आपला प्रश्न आमच्यापर्यंत थेट येऊन पोहोचेल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. दोघाही तज्ज्ञांचं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे तो आहे व्यवस्थापन आपण लागवडी पश्चात कशा पद्धतीने करायला हवं आपल्या कपाशीच्या पिकाचं. तर अरविंद सर, पहिल्यांदा आपल्याकडे येते की आता सध्या आपण पाहतोय की बदलतंय सतत हवामान आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कपाशीचं योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं याविषयी आपण सविस्तर पुढे जाणूनच घेणार आहोत. मात्र सुरुवातीला सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्या कपाशीच्या उत्पादनावरती काय परिणाम होतो आहे किंवा काय स्थिती आहे, काय सांगाल त्याविषयी? आपण पाहत असतो की कापूस हे राज्यातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि या पिकाच्या बाबतीत पिकाची लागवड ही प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या भागात होते.
जर उत्पादन किंवा एकूण उत्पादकता प्रति हेक्टरीचा विचार केला तर राज्याची उत्पादकता ही 322 किलोग्राम रुई प्रति हेक्टर ही मागच्या हंगामामध्ये आढळून आली, जेव्हा की राज्यामध्ये एकूण क्षेत्र हे जवळपास 38 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि ही उत्पादकता देशाच्या तुलनेमध्ये कमी आहे. देशाची जी 440 किलोग्राम रुई आहे त्याच्यापेक्षा तुलनेनं अतिशय कमी आहे. आणि याची कारणं ही जी जसं आपण आत्ता म्हटलात की बदलतं हवामान आहे, विशेषतः कोरडवाहू लागवड आहे, त्याच्यानंतर कीड रोगांचा प्रादुर्भाव, लागवड तंत्रज्ञानाचा अयोग्य तंत्रज्ञान वापरणं किंवा लागवड तंत्रज्ञानाचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. बरोबर. सर आपल्याकडे येते की आता मगाशी मी अरविंद सरांना जसं विचारलं की सतत बदलतंय हवामान, तर आता महाराष्ट्रामध्ये रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीच्या पिकावर कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय किंवा काय परिणाम होतोय उत्पादकतेवर, त्याविषयी काय सांगाल आपण? कपाशीवर अनेक प्रकारच्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत राहतं. आता कपाशीवर जर विचार केला तर सर्वसाधारण 10 ते 15% नुकसान कीड रोगामुळे होत राहतं, परंतु यांचं जर व्यवस्थापन नाही केलं तर 30 ते 50% नुकसान पोहोचू शकतं किंवा जर ज्या कीड किंवा रोगांना जर पोषक वातावरण असेल तर हे त्यापेक्षा देखील होऊ शकतं. म्हणून त्याचबरोबर दुसरं जे आहे, कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्च वाढतो. म्हणजे या कीड रोगांच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशके किंवा इतर पर्याय वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढतो. बरोबर. सर आता आपण रोगांविषयी सांगितलं, तर अरविंद सर आपल्याकडे येते मी की आता बहुतेक ठिकाणी लागवड ही झालेली आहे कपाशीची, तर आता सुरुवातीची जी कामं आहेत लागवडीच्या नंतरची, तर ती कशा पद्धतीने आपण आता करायला हवीत, काय काळजी घ्यायला हवी या दरम्यान, त्याविषयी काय सांगाल? राज्यामध्ये कपाशीची लागवड ही सरासरी जून महिन्यात करण्यात येते. सद्यस्थितीमध्ये पीक हे 1 ते 1.5 महिन्याच्या आसपासच्या परिस्थितीतलं आहे. मागच्या जवळपास 15 ते 20 दिवस पावसाचा खंड होता आणि या परिस्थितीमध्ये आता इथून पुढे जी करायची प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये तणांचं व्यवस्थापन आहे, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर कोरडवाहू लागवडीसाठी आपल्याला ओलावा संवर्धनाचं काम करायचं आहे, किडींचं व्यवस्थापन, कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करणे आणि त्या अनुरूप पिकाच्या वाढीचं व्यवस्थापन करणे, हे काही प्रमुख कारणं आता इथून पुढे आपल्याला करायची. बरोबर. या कामांविषयी थोडक्यात सांगाल का, म्हणजे की कशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानुसार आपण करायला हवं? म्हणजे पुढे आपण माहिती घेणारच आहोत की तणांच्या विषयी किंवा काय, पण थोडं सविस्तर सांगाल का? तर इथून पुढे काय असतं की हा पीक वाढीचा काळ आहे. बरोबर. तर 1 महिन्यापासून आणखी 15 दिवसानंतर आपल्याला पाती लागणे किंवा फळ लागणं ज्याला कपाशीमध्ये म्हणतो, तर इथून पुढे पिकाचं उत्पादन ठरण्याचा कालावधी हा मागच्या येत्या 1.5 महिन्यापासून हा पुढच्या 3 महिन्यापर्यंत असतो. मग या परिस्थितीमध्ये पीक हे तणमुक्त असलं पाहिजे, पिकाचं योग्य पोषण झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी अन्नद्रव्यांचं खतांचं योग्य नियोजन झालेलं पाहिजे. हे सगळं होण्यासाठी, दिलेली खतं उपलब्ध होण्यासाठी जमिनीमध्ये ओलावा उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यासाठी सिंचन व्यवस्थापन किंवा कोरडवाहूमध्ये ओलावा संवर्धन आणि इथून पुढे पिकामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो, तर कीड आणि रोगांचा जेव्हा प्रादुर्भाव होतो तर त्यावेळेला आपल्याला त्याचं किडींचं आणि रोगांचं योग्य नियोजन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. सर आपल्याकडे येते मी, बसवराज सर आपल्याकडे येते की सरांनी आता लागवडी पश्चात आपण काय काय कामं करायला हवीत याविषयी सांगितलं, तर तुम्हाला देखील तसाच प्रश्न विचारेन की लागवडीच्या दरम्यान किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कितपत असते आणि त्या दरम्यान आपण काय काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते? आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडचं सध्याचं पीक 1 ते 1.5 महिन्याचं पीक आहे. आता सुरुवातीपासूनच कीड रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती येतो आणि सध्याचं आपल्याकडचं वातावरण बघितलं तर पाऊस कमी आहे आणि म्हणजे तापमान देखील जास्त आहे. अशा कालावधीमध्ये मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या 3 किडीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बोंडाळ्याचा जो प्रादुर्भाव आहे तो फुलं लागले त्यावेळेसपासून बोंडाळ्याचा प्रादुर्भावाला सुरुवात होतो. विशेष करून सध्याला जे आपल्याकडे गुलाबी बोंडाळी आहे त्या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव जेव्हा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत येईल त्यावेळेस आपल्याला लागेल. बरोबर. सर आपल्याकडे येते आता की आता लागवड झाली आहे त्याच्यानंतरच्या कामांविषयी देखील आपण सांगितलं, पण आपण जेव्हा पीक आपलं येतं तेव्हा तणांचा देखील आपल्याला म्हणजे त्यांचं देखील व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पिकापेक्षा त्यांचा आपल्याला असं वाटतं की जास्त त्यांचं उत्पादन येत आहे. तर त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल की तणांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने या दरम्यान करायला हवं?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कुठल्याही पिकाच्या बाबतीत. काय असतं की पिकांची जर वाढ झाली तर आमचे शेतकरी तण खै धण असं म्हणतात. तर त्या अनुषंगानं पिकाच्या 15 दिवसापासून कपाशीमध्ये 45 ते 60 दिवस हा तणांसाठी क्रिटिकल काळ असा आम्ही म्हणतो. म्हणजे त्या काळात पीक हे तणमुक्त असलं पाहिजे. मग पिकं तणमुक्त ठेवण्यासाठीचे उपाययोजना काय, तर 2 प्रकार. एक तर मनुष्यबळाकरवी करण्यात येणारं तण व्यवस्थापन, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निंदणी, खुरपणी आहे आणि आंतरमशागत, वखरपाळी, डवरणी, कोळपणी हे प्रकार आहेत. तर सरासरी 1 ते 2 वेळेला आपल्याला निंदणी करावी लागेल, 3 ते 4 वखरपाळ्या किंवा आंतरमशागतीच्या पाळ्या द्याव्या लागतील. परंतु आमच्या शेतकऱ्यांकडे आता प्रश्न येतोय की मजुरांची उपलब्धता नाही निंदणी करण्यासाठी. मग बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मजुरांना फाटा देत किंवा त्यावरचा खर्च कमी करून मजूर मनुष्यबळ नसेल तर काय करायचं, त्याच्यासाठी काही रासायनिक पद्धतीनं तणनाशकाचा वापर करून तण व्यवस्थापन करता येईल का. तर त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करण्यासाठी 2 प्रकारचे तणनाशकं आपल्याकडे आहेत. एक आहे क्युझोलोफॉप इथाईल, हे लांब पानाच्या गवतवर्गीय तणांचं नियंत्रण करतं आणि त्याची मात्रा 400 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरायची आहे. दुसरं गोल पानाचे जे तण असतात, द्विदलवर्गीय तण, त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी पायरिथायोबॅक सोडियम नावाचं तणनाशक आहे आणि त्याची मात्रा ही 300 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरायची आहे. जर दोन्ही प्रकारचे तण उपलब्ध असतील तर एकतर हे दोन्ही स्वतंत्र तणनाशक घेऊन एक फवारणी करताना एकत्र करून वापरू शकता किंवा त्याचे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट बाजारात आहे, त्याचा लेबल क्लेम उपलब्ध आहे, पायरिथायोबॅक सोडियम आणि क्युझोलोफॉप इथाईल. तर याचं प्रमाण हे 425 मिली प्रति एकर या प्रमाणात आहे आणि याची फवारणी तण हे 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना करावी लागते. बरोबर सर. आता आपण काही नावं सांगितली तर ती नावं लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या सरांनी ज्या प्रकारे व्यवस्थापनाविषयी सांगितलं तणांच्या, तर ते देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. बसवराज सर, आता मी आपल्याकडे येते की आता सरांनी तणांविषयी आपल्याला सांगितलं, पण मग आपण मगाशी उल्लेख केलात की काही किडी आहेत ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांच्या म्हणजे वैशिष्ट्यांविषयी किंवा मग त्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये येतात याविषयी आम्हाला काय सांगाल? आता कपाशीच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत त्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीचं जर पाहिलं तर पीक 1.5 महिन्याचं होईपर्यंत मावा, तुडतुडे आणि पिठ्या डिकून या 3 किडीचा शक्यतो प्रादुर्भाव होतो आणि त्यानंतर जे आहे 60 दिवसापर्यंत फुलकिडे आणि तुडतुडे या 2 रस शोषण करणाऱ्या किडी महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे ते 3 महिन्यापर्यंत 60 ते 90 दिवसामध्ये फुलकिडे, तुडतुडे आणि गुलाबी बोंडाळी या किडी महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर 90 दिवसाचं पीक झाल्यानंतर फुलकिडे आणि गुलाबी बोंडाळी 90 ते 120 दिवसाच्या कालावधीमध्ये आणि 120 दिवसानंतर गुलाबी बोंडाळी आणि पांढरी माशी या प्रामुख्याने आपल्याकडे नुकसान करतात. आणि त्यामध्ये जर आता पहिल्यांदा जर पाहिलं तर मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. आता हा मावा सध्याला सर्व शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही प्रमाणात दिसून येत आहे. टोकाकडचे जे पानं आहेत ते आखोजतात, ते म्हणजे टोकाकडच्या पानाच्या खालच्या बाजूला किंवा खोडावरती समूहाने राहून त्या रस शोषण करतात आणि त्याचबरोबर ते शरीरातून एक चिकट द्रव सोडतात, त्यामुळे काळी बुरशी चढते आणि ते पानाची जी अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे प्रकाश संश्लेषण त्याच्यावरती परिणाम होऊन ते झाडाची वाढ खुंटते. आणि दुसरी जे कीड आहे ते तुडतुडे. हे तुडतुडे जे आहेत ते याचे पिल्ले आणि प्रौढ या दोन्ही ज्या अवस्था आहेत त्या नुकसान करणाऱ्या आहेत आणि ह्या पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात, त्यामुळे ते पानाच्या कडा जे आहेत ते सुरुवातीला पिवळसर होतात आणि नंतर तांबड्या किंवा लालसर होतात आणि अशा प्रकारे मग पानं आकसून म्हणजे झाडाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो. आणि तिसरी जी आहे ते फुलकिडे. हे फुलकिडे देखील आता इथून जे पावसाचा खंड पडला तर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि मागच्या प्रत्येक वर्षी या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि ह्या फुलकिड्याचे प्रौढ आणि पिल्ले जे आहेत पानाच्या मागचा भाग जो आहे तो खरवडून खातात आणि त्यातून जो रस निघतो तो रस शोषण करतात, त्यामुळे सुरुवातीला चमकदार चट्टे पडतात पानाच्या मागच्या बाजूला आणि नंतर ते तांबडे होतात आणि अशा प्रकारचे पानं जे आहे ते कडक होऊन वाळून जातात. बरोबर. आता आपण लक्षणांविषयी देखील सांगितलं सविस्तरपणे आणि कोणकोणती किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती वेगवेगळ्या अवस्थेमध्ये होतो याविषयी सांगितलं. आता आपल्याला एक फोन येतो आहे, रुपेश गुजराती आहेत सिन्नरहून. नमस्कार सर.
हा, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, लालचौक सिन्नर, जिल्हा नाशिकहून. माझं असं म्हणणं आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये कापसाचं उत्पादन तर साधारण होत नाही पाण्याच्या कमतरतेमुळे इकडच्या आमच्या साईडला, नाशिक जिल्ह्याच्या. तर घ्यायचं असेल तर कुठली व्हरायटी घ्यावी आणि खताचं प्रमाण मिश्र करावं का, म्हणजे रासायनिक आणि सेंद्रिय, याबद्दल थोडंसं गायडन्स हवं होतं सरांकडून. बरोबर. अरविंद सर, काय सांगाल आपण? तर आपल्याला सिन्नरहून जो फोन आला होता त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, कुठला वाण घ्यावा आणि खतांचं व्यवस्थापन कसं करावं. तर प्रामुख्याने वाण कुठला घ्यावा हा लागवड पश्चात आज आपला विषय असल्यामुळं मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं थोडक्यात देतो आहे. सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते किंवा जवळपास सर्व क्षेत्र बीटीचं आहे. वाणांची नावं सांगण्याच्या ऐवजी मी वाणांचे लक्षणं सांगतो की जेणेकरून आपल्याला आपापल्या भागामध्ये कुठला वाण निवडता येईल. तर वाण निवडताना आपल्याला काय पाहिजे असतं, एक कोरडवाहू जर लागवड असेल आपली तर कमी कालावधीमध्ये येणारा वाण पाहिजे, तो पाण्याचा ताण सहन करणारा असावा, त्याच्यावरती किडींचा रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असेल जेणेकरून आपल्याला एखादी फवारणी कमी करून खर्च कमी करता येईल असा वाण पाहिजे. बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम, बागायतीसाठी मोठ्या बोंडाचा असेल तरी चालेल. हे काही प्रमुख लक्षणं आहेत. त्याच्याबरोबरच आणखी एक नवीन पद्धत आम्ही सघन लागवड म्हणतोय, तसं जर असेल सघन लागवड करायची, कमी अंतरावर लागवड करायची, त्याच्यासाठी वाण निवडताना त्याची उंची कमी असणारा, ज्याच्या फळफांद्यांची लांबी, वाढफांद्यांची लांबी कमी आहे, अशा प्रकारचं आपल्याला वाण निवडावं लागेल. बरोबर. सर, आता आपण सांगितलं की कशा प्रकारे, म्हणजे आपला प्रश्न होता की पाण्याचं व्यवस्थापन आणि कमी असल्यानंतर आपण कशा पद्धतीने व्यवस्थापन करायला हवं याविषयी. मात्र सर, अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला हवं आपल्या पिकासाठी आणि त्याचे फायदे काय होऊ शकतात आपल्या पिकाला, त्याविषयी काय सांगा? निश्चितच पिकाची जर आपल्याला उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर त्याला अन्नद्रव्य किंवा त्याचं अन्न पोषण होणं चांगलं आवश्यक आहे. आणि आपले शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात, परंतु त्याच्यासाठी एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये शेणखताचा वापर करणं. परंतु आजपासून इथे पुढे, आता ही वेळ गेली शेणखताची, आजपासून आमच्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांचं योग्य नियोजन कसं करता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी विभागनिहाय मात्रा आहेत, म्हणजे त्या विभागामध्ये हवामान, पाऊस, पाणी आणि मातीचा प्रकार यानुसार याच्यामध्ये मराठवाड्यासाठी कोरडवाहूसाठीची जी मात्रा आहे ती 120 किलोग्राम नत्र, 60 किलोग्राम स्फुरद आणि 60 किलोग्राम पालाश ही कोरडवाहूची मात्रा आहे. बागायतीसाठी 150, 75 अशी मात्रा आहे. विदर्भासाठीची जी मात्रा आहे ती 90, 45 ही कोरडवाहूसाठी आणि 120, 60 ही बागायतीसाठी. तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यासाठीची जी मात्रा आहे ती 100, 50 कोरडवाहूसाठी आणि बागायतीमध्ये 125, 65 ही बागायतीची मात्रा आहे. ह्या मात्रा देताना आमचे शेतकरी बंधू खत देतात, परंतु चुकीच्या पद्धतीनं खत दिलं जातं, चुकीच्या वेळेवर दिलं जातं आणि ज्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा कमी मिळतो आणि मग खतांचा वापर जास्त होतो, खर्च जास्त होतो, परंतु त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यासाठी मी आग्रहानं सांगेल की खतं हे बरेच वेळेला शेतकरी फेकून पद्धतीने दिले जातात. रांगोळी टाकणं ज्याला आम्ही म्हणतो, जी उघड्यावर खतं दिली जातात आणि त्याच्यानंतर अंतर्मशागत होते, परंतु तसं करू नये. खतं ही जमिनीच्या खाली खोल दिली गेली पाहिजेत आणि त्याच्यासाठी सोयीस्कर मार्ग कुठला असेल तर खतं ही पेरून दिली गेली पाहिजेत. याचा फायदा काय असतो की खतं ही जमिनीच्या खाली मुळांच्या कक्षेमध्ये दिली जातात आणि मग ती उपलब्ध होतात, अन्यथा ती त्याच ठिकाणी स्थिर होतील वरच्या भागात आणि मग मुळांना मिळणार नाही. त्यासाठी खतं ही खोल पेरून दिली गेली पाहिजेत. मग ती वखरपाळीच्या मागे, डवऱ्याच्या मागे, सरत्यानं पेरून द्या किंवा लागवड करताना लागवडीच्या अगोदर आपल्या रेघोटीच्या मागे पेरून द्या, त्याच्यानंतर वखराच्या मागे पेरून द्या किंवा आळे पद्धतीनं द्या, परंतु खतं ही फेकून कधीही दिली गेली नाही पाहिजे. बरोबर. सर, अजून माहिती घेणारच आहोत आपण, पण आता वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. पुण्यातल्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातल्या विविध पैलूंचा वेध घेण्यासाठी पाहायला विसरू नका पुणे अंतरंग दर सोमवारी रात्री 9 वाजता आपल्याच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. हॅपी बर्थडे मिस दामिनी. हॅपी बर्थडे टू यू.
महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठ अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. अनवट स्वाद. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनवट स्वाद. आगळे वेगळे सण उत्सव आहेत नागपूरची खरी शान. साहित्य, संगीत, कला, क्रीडा यांनी नेहमीच उंचवली आहे शहराची मान. अशा विविध क्षेत्रातील विविध विषयांवरील घडामोडींची माहिती देणारा परिपूर्ण कार्यक्रम म्हणजे नागपूर दर्पण. पाहायला विसरू नका दर बुधवारी रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. त्यासोबतच फेसबुक पेजवर, यूट्यूबवर आणि वेव्स OTT ॲपवर देखील हे प्रसारण आपण पाहू शकता. आमची माती आमची माणसं. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा. आज आपण मार्गदर्शन घेत आहोत ते म्हणजे कपाशीच्या पिकाविषयी. कपाशीचं आपण लागवडी पश्चात व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवं याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत अरविंद पांडागळे सर आणि बसवराज भेदे सर. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी आज दोन्ही तज्ज्ञ आपल्याला खरं तर खतांविषयी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आहे अरविंद सरांनी. आता सर आपल्याकडे येते मी बसवराज सर, की मगाशी आपण काही किडींविषयी सांगितलं, तर त्याबरोबरीनेच काही म्हणजे आपण नावं सांगितली, तुडतुडे आहेत किंवा फुलकिडी आहेत, तर मग त्या व्यतिरिक्त आणखीन काही किडी आहेत का किंवा मग काही रोग आहेत का, की त्याविषयी थोडं सविस्तरपणे काय सांगाल? हा, निश्चितच. कपाशीवर जे या अगोदर आपण पाहिले 3 ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्या पाहिले, म्हणजे मावा, तुडतुडे आणि फुलकिडे. आणि यासोबतच दुसरे 2 जे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये पांढरी माशी आहे आणि पिठ्या ढेकूण, हे 2 महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये देखील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे शक्यतो ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून त्यानंतर सुरुवात होतो. आताही आढळतो परंतु त्याचं प्रमाण कमी असतं. आणि पिठ्या ढेकणाचा जो प्रादुर्भाव आहे तो सर्वांच्या शेतामध्ये आढळत नाही, काही ठराविक शेतकऱ्याच्या शेतामध्ये, आणि शक्यतो त्याचा प्रादुर्भाव हा सुरुवातीला शेताच्या कडेने आढळतो आणि त्यानंतर मग तो आतमध्ये प्रादुर्भाव होतो. परंतु शेतकरी बांधव जे आहेत ते रस शोषण करणाऱ्या किडीसाठी जे उपाययोजना करतात त्याबरोबर या पिठ्या ढेकणाचा देखील बंदोबस्त होतो. परंतु त्याचबरोबर जे काही मित्र कीटक आहेत या पिठ्या ढेकणाचे, ते मित्र कीटकामुळे ही पेठ्या ढेकून नैसर्गिकरित्या नियंत्रणात आहे. कपाशीवर जर पाहिलं तर रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी या सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि विशेष करून आता सप्टेंबरपर्यंत जर पाहिलं तर तुडतुडे आणि फुलकिडे ह्या 2 महत्त्वाच्या आहेत. बरोबर. अरविंद सर आता आपल्याकडे येते. मगाशी आपण सांगितलं की कपाशीच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्या प्रेक्षकांनी देखील प्रश्न होता की पाणी व्यवस्थापन वगैरे कशा पद्धतीने करावं. मात्र आता असा प्रश्न आहे की आपल्या जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपण बरेचदा फांदी कापतो किंवा मग त्याच्यासाठी शेंडा खुडतो, तर त्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो आणि आपल्या उत्पादनावरती काय परिणाम होतो त्याचा? निश्चितच पिकांचं जी वाढ व्यवस्थापन हा भाग आहे त्याच्यामध्ये हा भाग अंतर्भुक होतो. आणि शेतकरी आमचे बंधू काय करतात की सुरुवातीच्या काळात मी जसं तुम्हाला सांगितलं की रासायनिक खतांची मात्रा ही पहिली मात्रा लागवडीच्या वेळेला दिली गेली पाहिजे, परंतु बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की ती एखाद्या महिन्यानंतर देतात. पिकाची वाढ समाधानकारक नाही म्हणून थोडासा नत्रयुक्त खतांचा, युरियाचा वापर जास्त होतो आणि त्याच्यामुळं मग पीक जास्त वाढीला लागतं. मग जास्त वाढीला लागल्याच्या नंतर मग पिकाची वाढ कशी करायची हा एक दुसरा प्रश्न तयार होतो. त्याच्याशी अनुषंगानं कदाचित बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव देखील त्याच्यामुळे होतो. वाढ जास्त होईल आणि त्याच्यामुळं मग ती जी फळं लागायची आहेत, बोंड किंवा कैऱ्या लागायच्या, त्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि त्याच्यामुळं पिकाचं वाढ व्यवस्थापन करणं जास्त आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये सध्या आम्ही 2 पर्याय आपल्याला देतो आहे. एक पर्याय आहे की पिकाची जी वाढ फांदी आहे ती कापायची आणि शेंडा खोडायचा. मग वाढ फांदी कधी कापायची तर ज्या वेळेला पाती लागतात
अशी अवस्था, सरासरी 40 ते 45 दिवस. या अवस्थेमध्ये 45 दिवसाच्या आसपास वाढफांदी कापणे हे काम करायचं आहे. आणि शेंडा खुडणे, तर शेंडा खुडणे हे करण्यासाठीच्या 2 आहेत. पारंपरिक लागवड आहे जशी 4x1, 5x1, 6x1, 4x3 अशा प्रकारची लागवड. तर या लागवडीमध्ये शेंडा खुडण्याचं काम हे पिकाची उंची जवळपास 5 फुटाची झाली, म्हणजे ही अवस्था 100 दिवसाच्या आसपास येते, त्यावेळेला शेंडा खोडायचा आहे. जर एक नवीन पद्धत मागच्या 2 वर्षापासून आम्ही राज्यामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठे आणि राज्य शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत, ज्याला सघन लागवड पद्धत म्हणतोय. तर तशी जर लागवड असेल तर शेंडा खुडणे हे काम आपल्याला 80 दिवसाच्या आसपास, म्हणजेच पिकाची उंची 3 फूट ते 3.5 फूट झाली अशा वेळेला करायचं आहे. याच्यानं होतं काय नेमकं, वाढफांदी जर आपण कापली तर सुरुवातीच्या काळामध्ये पिकाच्या वाढफांदीला पहिल्या जवळपास 75 दिवसापर्यंत पाती लागत नाहीत, म्हणजे फळ लागत नाही सुरुवातीच्या काळात. आणि ती फांदी ही जास्त अन्नद्रव्य किंवा जास्त एनर्जी ही वाढीवरती खर्च करते. मग ती फांदी जर कापली तर एक तर ती पिकाची दाटी होणार नाही, आडवी वाढ कमी होईल, आणि ती एनर्जी जी वाढीवरती चालली आहे ती पुढच्या फांद्यांमध्ये पाते फुलं लागणं म्हणजेच फळं लागण्यामध्ये आणि पिकाचं उत्पादन वाढण्यामध्ये फायदा आहे. दुसरं, शेंडा खुडणे हे जे काम होतं की शेंड्याचा अगदी वरचा जो भाग असतो त्या वरच्या भागामध्ये फुलांचं रूपांतर बोंडामध्ये होत नाही, किंवा बोंड तिथे लागले तरी ते पूर्ण त्याचं पोषण होत नाही, त्याच्यापासून कपाशी किंवा कापूस मिळत नाही. मग ते जर आपण शेंडा खुडला तर तो शेंडा खुडला तर त्याच्यामुळं त्याच्या खालचे जे काय बोंड आहेत सरासरी प्रति झाडाचं एका बोंडाचं वजन हे 1/4 ग्रामनं वाढतं. परंतु 1/4 ग्राम आणि कोरडवाहू लागवडीमध्ये जर 40 बोंड एका झाडाला गृहीत धरली आपण तर एका झाडाला 10 ग्राम आणि एकरी जवळपास आपण 7,000च्या आसपास रोपं बसतील तर 70 ते 80 किलो फक्त शेंडा खुडल्यामुळे उत्पादन वाढतं एका एकराचं. एवढा लक्षणीय फरक आपल्याला वाढफांदी कापल्यामुळे आणि शेंडा खुडल्यामुळे मिळू शकतो. बरोबर. आता आपल्याला एक फोन येतो आहे, अनिल गोसावी आहेत संगमनेरहून. नमस्कार. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. सर, आपला प्रश्न विचारा. मॅडम, आमची आता कपाशीची खांडणी झालेली आहे, आता तिला फुलं लागलेली भरपूर, पण फुलांचं प्रमाण जरा कमी आहे आणि त्याच्यावर पांढऱ्या माशीचं प्रमाण जास्त. बरं, आता आपण त्याच प्रश्नाकडे येणार होतो की सरांनी आपल्याला फांदी कशा पद्धतीने खुडायला हवी किंवा त्या दरम्यान आपण काय काळजी घ्यायला हवी याविषयी सांगितलं. अरविंद सर, त्याच विषयी मी आपल्याला प्रश्न विचारेन की बोंड लागण्याच्या दरम्यान पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती अधिक होत असतो, तर त्यावर काय उपाययोजना आहे आणि त्या माशीविषयी काय सांगाल? पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे कपाशीवर नियमितरित्या आढळून येतो, परंतु सध्या परिस्थितीत पाहिलं तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जे वाढतो त्याच्यामध्ये 2 कारणे महत्त्वाचे आहेत. एक जे आहे ते नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो, आणि त्याचबरोबर आपण सध्याला सिंथेटिक पायरेथ्रॉइड या गटातील कीटकनाशकाचा वापर करत आहोत. जसे की आपण सायपरमेथ्रिन, फेनवर्लेट, लॅम्बडा सायलोथ्रिन किंवा फेनप्रोप्रॅथिन अशा प्रकारचे कीटकनाशक आपण वापरत आहोत. हे जे कीटकनाशक आहेत ह्या पांढऱ्या माशीच्या प्रजननासाठी मदत करतात, त्यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक किंवा त्याचा प्रादुर्भाव वाढतो. हे 2 महत्त्वाच्या कारणामुळे आपल्याकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. आणि परंतु आपण जर हे रासायनिक कीटकनाशकाचा जर वापर व्यवस्थित केला तर आपण ह्या पांढऱ्या माशीचं नियोजन करू शकतो. आणि विशेष करून यासाठी आपल्याला वेगवेगळे जे रासायनिक सोडून इतर देखील काही पर्याय आहेत. त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे लावणं आणि निंबोळी अर्क किंवा निंबोळीवर आधारित कीटकनाशक याचा जर वापर केला तर पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे त्यांचं व्यवस्थापन होईल. बरोबर. या उपाययोजनांविषयी थोडं सविस्तर सांगाल का की कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी यावरती उपाययोजना करायला हव्यात? आता रासायनिक कीटकनाशकाचे जे आहे ते सोडून जे दुसरे पर्याय आहेत त्याच्यामध्ये एक थोडक्यामध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे याचं महत्त्व सांगतो. आता आपल्या शेतामध्ये पीक 20-25 दिवसाचं झालं त्यापासून पिवळे आणि निळे अशा 2 रंगाचे चिकट सापळे आपण लावायचं. आता हे पिवळे आणि निळे चिकट सापळे बाजारातून आणून म्हणजे तेच वापरावं असं काही नाही. एकतर बाजारामध्ये वापरलात ते कमी किमतीमध्ये आहेत ते वापरलं तरी चांगलं आहे, परंतु घरच्या घरी देखील आपण हे तयार करू शकतो. यामध्ये पिवळ्या रंगाचा पुठ्ठा किंवा खताचं पोतं किंवा प्लास्टिकचा डब्बा हा कुठलाही आपण घ्यायचं
आणि त्याच्यावरती ग्रीस किंवा एरंडीचं तेल लावून आपण जर ते शेतामध्ये लावलं तर ते चिकट सापळ्याचा म्हणून उपयोग होतो. आणि पांढऱ्या माशीसाठी किंवा सगळ्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हे पिवळे आणि निळे चिकट सापळे अतिशय उपयुक्त आहेत. यांचं सरासरी म्हणजे आपण 15 पिवळे चिकट सापळे 15 ते 20 आणि निळे जे आहेत ते 5 चिकट सापळे प्रति हेक्टरी आपण लावावे. परंतु यांची संख्या जेवढी आपण जास्त करू तेवढं आणखीन त्यांचं नियंत्रण होण्यामध्ये मदत होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्याचा वापर केला तर निश्चितच म्हणजे सगळ्या रस शोषण करणाऱ्या किडीचा चांगलं व्यवस्थापन होईल आणि आपली रासायनिक कीटकनाशकाचा जो खर्च आहे तो देखील कमी होईल. बरोबर. आता आपल्याला एक फोन येतो आहे. वर्षा वाडेकर आहेत छत्रपती संभाजीनगरहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. आपला प्रश्न विचारा. हो, माझा असा प्रश्न आहे मॅडम, आमच्याकडं पावसाचा खंड पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत पाऊस म्हणजे पावसामुळे कपाशी सुकू पण लागली आणि थोडा किडीचा पण प्रादुर्भाव आहे. मग त्यात काय करावे? बरोबर. अरविंद सर, आपण काय सांगा? सध्या परिस्थितीमध्ये लागवड झाल्यापासून जवळपास आता पीक बागायती लागवड असेल तर 1.5 महिन्याच्या आसपासचं आहे. कोरडवाहू लागवडीचं पीक जर असेल तर ते 1 महिना ते 20 दिवसाच्या कालावधीचं आहे. आणि राज्यामध्ये मागच्या जवळपास 4-5 तारखेपासून मराठवाडा विदर्भ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा खंड पाहायला मिळाला आहे. अगदीच काही भागांमध्ये काल आणि परवा दिवशी थोडाफार पाऊस झालेला आहे. तर मागच्या 14-15 दिवसापासून पावसाचा खंड आहे आणि या परिस्थितीमध्ये पिकाची वाढ थांबलेली आहे. मग या परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी बंधू फार चिंतेत आहेत. सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर पिकाच्या जमिनीमधून बाष्पीभवन कमीत कमी कसं होईल, जमिनीत जास्तीत जास्त ओलावा कसा संचित ठेवता येईल आपल्याला, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि कोरडवाहू लागवडीमध्ये यासाठी फार महत्त्वाच्या बाबी आहेत की त्याच्यासाठी आपल्याला 2-3 ज्या गोष्टी करायच्या आहेत. सर्वप्रथम जमिनीतून पिकाचं बाष्पीभवन थांबवणे, म्हणजेच पिकावरती मातीवरती ज्या भेगा तयार होतात त्या भेगांच्या मधून हवा जमिनीमध्ये मातीमध्ये शिरते आणि मग खालून पाण्याचं बाष्पीभवन करते. मग त्या भेगा बुजवणे म्हणजे हलकी अंतर्मशागत करणे किंवा कोळपणी, डवरणी, वखरणी करणे हे पहिलं काम प्रामुख्यानं आहे. आणि सरासरी एक 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं शेतकऱ्यांनी हे करावं या सीझनभर. जसं की यावर्षी हवामान खात्याचा जसा अंदाज आहे की सरासरी पाऊसमान कमी असेल, त्याच्यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. दुसरं की जमिनीतील ओल ओढून घेण्याचं दुसरं काम हे तणं करतात. तर तणांचं व्यवस्थापन योग्य असेल, पिकामध्ये जमिनीत जर तण नसेल तर निश्चितपणे आपण बाष्पीभवन होण्याचं प्रमाण हे कमी करू शकतो. हा दुसरा भाग. आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक हे सरासरी 1 महिना किंवा त्याच्या पुढे आलं असेल तर त्यावेळेला आपल्याला फवारणीद्वारे, कारण खतं दिली गेली नाहीत ओल नसल्यामुळं, आणि मग तशा परिस्थितीमध्ये ओल नाही म्हणून वाढ नाही, अन्नद्रव्य उपलब्ध नाहीत म्हणून वाढ नाही. मग अशा परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे आपल्याला काही अन्नद्रव्य देता येतील का, त्याच्यासाठी आपल्याला पर्याय करावं लागतील. त्याच्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये युरिया किंवा नत्राची फवारणी जी करायची आहे ती 2% नत्राची फवारणी आपल्याला करता येईल. हे 3 प्रमुख बाब आहेत. आणि पावसाचा खंड आहे, 1 महिन्यापेक्षा पुढचं जर पीक असेल तर मग पोटॅशियम नायट्रेट किंवा 13-0-45 नावाचं एक विद्राव्य खत उपलब्ध होतं, त्याची फवारणी करता येते. त्याच्यामुळं पिकाच्या पानाची जी रंध्र आहेत, पर्णरंध्र ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामधून ओलावा बाहेर निघतो, बाष्पीभवन होतं, त्याची फवारणी केली तर ती पर्णरंध्र उघडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं, जेणेकरून पिकाच्या पानामधून जी ओल बाहेर जाणार आहे ती कमी होते. त्याच्यासाठी 200 ग्राम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये या 13-0-45 किंवा पोटॅशियम नायट्रेट याची फवारणी करावी. किंवा याला पर्याय अजून पोटॅशियम शिओनाइट नावाचा एक विद्राव्य खत आहे, त्याचं प्रमाण हे 50 ग्राम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बरोबर. त्यांच्या प्रश्नामध्ये रोगांचा थोड्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे असं त्यांनी म्हटलं, तर आपण काय सांगाल सर त्याच्याविषयी? शक्यतो सुरुवातीला आता कसं पानावर ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि शक्यतो हे पानावर ठिपके जे आहे ते पानाच्या खालच्या बाजूने दिसून येतात. सध्याला रोगाबद्दल तेवढं घाबरण्याची गरज नाही, परंतु शक्यतो आता जे आहे मावा किडीचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याच्यामुळं जे आहे ते पानं जे आहे ते खालच्या बाजूने आकसणे किंवा त्याची वाढ होत नाही, अशा प्रकारचे जे आहे समस्या आहेत. मावा आणि तुडतुडे या 2 किडीमुळे सध्याला जे आहे ते म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर ते प्रश्न आहेत, म्हणजे आणि ते वाढीवरती परिणाम करतात. तर यासाठी शेतकरी बांधवांनी आताच म्हणल्यासारखे पीक पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा आणि सुरुवातीला जे आहे ते निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्क याची फवारणी घ्या. कारण की एकदमच सुरुवातीला रासायनिक कीटकनाशकाची घेऊ नका.
आणि त्यानंतर मग 12 ते 15 दिवसानं मग रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घ्या. आणि यासाठी त्यांनी फ्लोनिकॅमाइड 50% हे कीटकनाशक 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे 2 पर्याय सध्याला त्यांनी करावे. बरोबर. हे जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण अवस्था आहे ती अगदी सुरुवातीची आहे, त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आपल्यालाच प्रश्न विचारेल की गुलाबी बोंडअळी जी आहे तर तिचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झाल्याने अधिक नुकसान होण्याची शक्यता असते, तर त्यावरती काय म्हणजे आपल्या पिकावर त्याचा काय परिणाम नेमका होतो आणि काय उपाययोजना आहेत त्यावरती? आता कपाशीवरील सगळ्यात महत्त्वाचा शत्रू सध्याला जर पाहिलं तर कपाशीवरील गुलाबी बोंडअळी ही आहे. आपण सुरुवातीला बीटी कापूस आल्यानंतर या बीटी कापसावरती ज्या बोंडअळ्या आहेत, म्हणजे 3 प्रकारच्या बोंडअळ्या आहेत. एक ठिपक्याची बोंडअळी आहे, एक अमेरिकन बोंडअळी आणि एक तिसरी जी आहे ती गुलाबी बोंडअळी. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये या तिन्ही बोंडअळ्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झालं, परंतु 2008 पासून या किडीनी जे आहे ते या बीटी कापसामधील जे जनुक आहे क्राय1 AC आणि क्राय2 AB ह्या दोन्ही जनुकाबद्दल जे आहे ते या गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली. म्हणजे हे ते जनुक पचवायला शिकले आणि त्याचा परिणाम या गुलाबी बोंडअळीवरती काही होत नाही. त्याच्यामुळं हे बीटीवर देखील या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2017-18 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. आणि त्यानंतर हा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दरवर्षी होतच आहे. आणि सरासरी जर विचार केला तर 30% वर या गुलाबी बोंडअळीच्या मुळे नुकसान होताना दिसून येत आहे. जर यांचं जर वेळेवर व्यवस्थापन केलं तर हे जे नुकसान होणार जे आहे ते आपण ते निश्चितच कमी करू शकू. आणि गुलाबी बोंडअळीचा जर प्रादुर्भाव पाहिला तर सुरुवातीला आता फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला हा दिसून येतो. आणि यामध्ये फुले लागण्याच्या अवस्थेमध्ये काही फुलं उमलत नाहीत, त्याला आपण डोमकळ्या म्हणतो. आणि अशा डोमकळ्यामध्ये आतमध्ये हे गुलाबी बोंडअळीची अळी असते आणि ती आतमध्ये राहून तिथं उपजीविका करते. आणि त्यानंतर मग अशा फुलं जे आहेत ते गळून पडतात किंवा त्याला लहान बोंड तयार होऊन ते गळून पडतं. हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे हे पहिली पिढी आहे ते गुलाबी बोंडअळीची. आणि त्यानंतरचे मग नंतर जसं बोंड लागतील त्या बोंडामध्ये या आळ्या जे आहे त्या आतमध्ये शिरते. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य हे जे आहे की अंड्यातून आळी जेव्हा निघते 40 मिनिट ते 2 तासाच्या आतमध्ये ही बोंडामध्ये शिरते. आणि एकदा बोंडामध्ये शिरलं तर त्याचं उपाययोजना करणं खूप अवघड आहे. त्यासाठी आपल्याला जे काही उपाययोजना करायचे म्हणजे पूर्ण हंगामभर उपाययोजना करायचे. त्यासाठी उपाययोजनांविषयी आपण जाणून घेऊया. आता आपल्याला एक फोन येतो आहे. देवदत्त सूर्यवंश आहेत नंदुरबारहून. नमस्कार. हो नमस्कार मॅडम. सर, प्रश्न विचारा आपला. हा, माझा प्रश्न असा आहे मॅडम की कापूसची जे फुलगड आहे ती रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी, कारण कापूस हा फुलगडी बऱ्याच प्रमाणात होते. बरं, काय सांगा रणवीर सर? पिकामध्ये पातेगळ, फुलगळ किंवा बुंडांची गळ हा त्याच्या पिकामध्ये शरीर क्रियात्मक विकृतीमुळे झालेला प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी जे काही प्रमुख घटक आहेत की जर पावसाचा खंड आहे किंवा पाणी कमी पडलं आहे तर झाडाची जी काही कॅपॅसिटी आहे की किती फळांची पोषण करू शकतं, तर तेवढं पोषण होऊ शकणार नाही. अन्नद्रव्य कमी पडत आहेत, पाणी कमी पडतं आहे, किंवा कधी कधी काय असतं त्याचं कारण जे आहे की सातत्यानं 4-5 दिवस ढगाळ वातावरण आहे, आर्द्रता वाढलेली आहे आणि तापमान पण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये झाडाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अन्न तयार होत नाही. आणि मग अन्न कमी पडायले तर मग काही पात्यांची किंवा फुलांची गळ होते. मग ही गळ होऊ नये म्हणून काय करायचं, तर गळ होताना काय असतं की पाते ज्या ठिकाणी देठाला चिकटलेले असतात त्या ठिकाणच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी कमकुवत होतात आणि त्या ठिकाणी मग गळ होते. तर ते न होण्यासाठी नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड नावाचा संजीवक आहे, त्याची फवारणी आपल्याला करायची आहे. तर नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडची फवारणी जी करायची आहे प्रति 10 लिटर पाणी 2 ते 2.5 मिली या प्रमाणामध्ये हे NaA जे आहे ते हे घेऊन फवारणी करायची आहे. आणि प्रमाण अतिशय योग्य घेणं आवश्यक आहे, कारण हे संजीवक आहे. संजीवकाचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याचे अपाय देखील होऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं की या NaAची फवारणी करताना त्याच्यासोबत इतर कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा वाढ प्रवर्तक उत्तेजकाचा वापर करायचा नाही, एकट्याचीच फवारणी करायची. बरोबर. बसवराज सर, आपण मगाशी गुलाबी बोंडअळीच्या उपाययोजनांविषयी सांगत होता, तर त्याविषयी काय सांगाल आता?
आता कपाशीवरील जे गुलाबी बोंडअळी आहे तिच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे हंगाम संपल्यापासून आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर कपाशीचा हंगाम संपला तर त्यावेळेस आपल्याला जे काही कपाशीची पराठी जी आहे किंवा किडलेले बोंड आहेत आपल्या शेतामधून त्यांची विल्हेवाट लावायची पहिलं काम. आणि दुसरं जे आहे ते जे जिनिंग मिल आहे किंवा आपण जिथं कापूस साठवलेला आहे तिथं आपल्याला कामगंध सापळ्याचा वापर करून त्याचे जे पतंग आहेत ते पतंग आपल्याला पकडून ते सामूहिकरित्या ते नष्ट करायचं आहे. आता इथून जर पाहिलं म्हणजे आता पीक लागवड केलेले आहेत याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आता पीक 1.5 महिन्याचं झाल्यानंतर कामगंध सापळे लावायचं. या गुलाबी बोंडअळीचे विशेष कामगंध सापळे भेटतात. सर्व शेतकऱ्यांनी कामगंध सापळे हे लावलं तर तुम्हाला त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावायचं आणि सामूहिकरित्या जर हे पतंग पकडून त्यांना नष्ट करायचं झालं तर हे 20 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरायचं जेणेकरून जास्त पतंग तिथे आकर्षित होतात आणि आपण त्यांचं विल्हेवाट लावू शकू. पहिल्यांदा सगळ्यांनी पहिलं काम आहे कामगंध सापळे लावणं आणि जसे जसे पिकाची उंची वाढेल तसं तसं हे कामगंध सापळे आहे त्यांची उंची वाढवत राहायचं. त्याचबरोबर हे प्रकाश सापळे लावायचं. त्याचा देखील त्याकडे देखील हे पतंग जे आहे ते आकर्षित होऊन मरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फुलोऱ्याच्या अवस्थेत ज्या डोमकळ्या आहेत त्या आपण डोमकळ्या वेचून ते नष्ट करायचं आणि वेचून देखील आपण कुठेही टाकून द्यायचं नाही. ते व्यवस्थित एका पॉलिथिनमध्ये बंद करून ते जमिनीमध्ये पुरून टाकायचं. आपण जर शेतातील ते डोमकळ्या वेचून तसंच जर टाकून दिले तर त्यामधून जे आळी निघते ती कोशात जाते आणि परत तिचा पतंग बाहेर निघतो आणि आपल्या पिकावरती अंडी देतो. तर अशा प्रकारच्या वेचलेल्या डोमकळ्या जे आहेत त्याची देखील विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे. आणि त्यानंतर शेतामध्ये पक्षी थांबे लावायचं कारण की जे पीक फवारणी केलेलं आहे अशा पिकावरती पक्षी बसणं टाळतात. त्याच्यासाठी आपल्याला शेतामध्ये पक्षी थांबे म्हणजे जसं इंग्रजी टी अक्षर आहे अशा प्रकारचे पक्षी थांबे हेक्टरी 25 लावायचं. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की याचे मित्र कीटक जे आहेत आपल्या शेतामध्ये जेवढं सगळ्यात जास्त मित्र कीटक राहील तेवढं चांगलं कारण की हे नैसर्गिकरित्या किडीचं नियंत्रण करतात. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिले 2 महिने रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळायची जेणेकरून आपले हे मित्र कीटक जगतील आणि ते मित्र कीटक आपल्या शेतामध्ये त्यांचं बंदोबस्त होईल. आणि त्यानंतर मग जैविक कीटकनाशक आहेत रासायनिक कीटकनाशक हे नंतरचे पर्याय आहेत. बरोबर. आता आपण रोगांविषयी सांगितलं आणि त्या रोगांचं व्यवस्थापन आणि एकूणच पिकाचं व्यवस्थापन याविषयी आणखी माहिती आपण घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका. दर शुक्रवारी रात्री 7:55 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. गरजे मराठी छत्राखाली जमुया सारे माय मराठी एकमेका साथ देऊनी नारा गरजू गरजे मराठी. ज्ञानोपासना ज्ञानार्जन ज्ञानदान बाळतो मराठी संस्कारे ही नटली सजली माय बोलिया मुची मराठी. गरजे मराठी गरजे मराठी विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी दर रविवारी संध्याकाळी 7:30 फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री
आता गुड मॉर्निंग सह्याद्री फक्त सोमवार आणि मंगळवारच नाही तर सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 8 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलत आहोत की कपाशीच्या पिकाची आपण लागवडी पश्चात काय व्यवस्थापन आपण त्याचं करायला हवं, काय काळजी घ्यायला हवी याविषयी बोलतो आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अरविंद पांडागळे सर आणि डॉक्टर बसवराज भेदे सर आज आपल्यासोबत आहेत. दोघांचंही कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अरविंद सर, आता आपल्याकडे येते मी की आता सघन लागवड याविषयी भरपूर बोललं जातं आहे, तर त्याविषयीच आपल्याला प्रश्न विचारेन की सघन लागवड जी आहे ती पद्धत आणि त्याच्या बरोबरीनेच यामध्ये वाढ रोधक हे जे आहे पद्धती त्याविषयी काय सांगाल आपल्याला? सघन लागवड ही मोठ्या प्रमाणात सध्या लागवड पद्धतीला चालना किंवा प्रात्यक्षिकं करण्यात येत आहेत. आणि ही पद्धत नेमकी काय आहे तर देशाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध पर्याय आम्ही जे घेतो आहेत, नवीन वाण वापरणं, लागवड तंत्रज्ञान विकसित करणं, याच्यामध्ये पिकाचं लागवड ही कमी अंतरावर करून म्हणजेच प्रति एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोपं किंवा झाडं बसवणे, जेणेकरून प्रति झाडाचं उत्पादन जरी कमी झालं तरी रोपांची संख्या म्हणजे झाडांची संख्या वाढल्यामुळे उत्पादन वाढेल असं निदर्शनाला आलं. आणि त्यानुसार त्याचं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं आहे आणि त्याच्यामधून जवळपास प्रति एकरी आपल्याला 30 ते 60% एवढी उत्पादन वाढ हे कोरडवामध्ये देखील मिळत आहे. आणि या लागवडीमध्ये आपण 3 बाय 1 फूट किंवा 3 बाय अर्धा फूट अशा प्रकारे सघन लागवड किंवा जवळच्या अंतरावर लागवड ही पद्धत आपण करत आहोत. तर या लागवडीमध्ये एवढ्या जवळ जेव्हा आपण लागवड करणार आहोत 3 फूट बाय 1 फूट किंवा 3 फूट बाय अर्धा फूट, तर झाडांची दाटी होणार, गर्दी होणार आणि मग आमच्या शेतकऱ्याला बऱ्याच वेळा संभ्रम पडतो की मग असं कसं चालेल. मग त्याच्यासाठी वाढ रोधक रसायनांचा वापर करावा लागेल जेणेकरून त्याची दाटी होणार नाही आणि पुढचे दुष्परिणाम होणार नाहीत. मग वाढ रोधक रसायनं म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला आपल्याला काय माहीत असतं की वाढ जास्त करण्यासाठीच रसायनं आमचे शेतकरी वापरतात. तसंच वाढ जास्त जर झाली तर ती वाढ थांबवण्यासाठी, कमी करण्यासाठीचे रसायनं देखील असतात, म्हणजे उलट काम करणारे. परंतु सघन लागवडीमध्ये त्याचा वापर जे करायचा आहे आपल्याला तो अगदी सुरुवातीच्या अवस्थेत करायचा आहे. मग बाजारामध्ये मेपिक्वॅट क्लोराईड नावाचं एक वाढ रोधक आहे, 5% सहतेत ते मिळत असतं. त्याचा वापर जेव्हा आपण करतोय तर त्याचा वापर करताना 2 वेळेला त्याच्या फवारण्या करायच्या आहेत. पहिली फवारणी ही पाती लागण्याची अवस्था म्हणजे सरासरी 45 दिवस 50 दिवसाच्या आसपास ती अवस्था येते आणि त्यावेळेला त्याची फवारणी करायची आहे. त्याचं प्रमाण हे एका एकरासाठी 200 मिली प्रति एकर 40 गुंठे या प्रमाणात घ्यायचं आहे. त्याची दुसरी फवारणी जी घ्यायची आहे ही पहिल्या फवारणीच्या नंतर जवळपास 15 दिवसांत घ्यायची. म्हणजेच पहिली फवारणी जर 45 दिवसाला झाली असेल तर दुसरी फवारणी 60 दिवसाला करायची. त्यावेळी त्याचं प्रमाण हे 250 मिली प्रति एकर ह्याप्रमाणे. मी प्रमाण प्रति एकर सांगतो, याचा अर्थ की जेवढे पंप आपल्याला त्या रानामध्ये पडणार आहेत, त्या जमिनीवर पडणार आहेत, त्यानुसार आपण प्रतिपंप मात्रा ठरवा, परंतु प्रमाण हे तेवढं गेलं पाहिजे. प्रमाण कमी गेलं तर वाढ थांबणार नाही. आणि आणखी एक काळजी घ्यायची की याची फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असावी. जर जमिनीत ओल नाही, पाऊसच सध्या नसेल तर 2-4 दिवस आपण थांबा आणि त्याच्यानंतर मग फवारणी घ्या. आता दुसरं आणखी याच्यात महत्त्वाची बाब जी ते पहिली फवारणी पाते लागताना 45 दिवसाला, दुसरी फवारणी जी घ्यायची आहे जर समजा पावसाचा खंड आहे आणि दुसरी फवारणी घेण्यासाठी पिकाची वाढ योग्य झाली नाही तर मग ती ठरवायची दुसरी फवारणीची योग्य वेळ कशी ठरवणे हे एक तांत्रिक मुद्दा आहे, थोडासा तो विस्तारानं सांगेल. तर याच्यामध्ये दुसरी फवारणी घेताना दुसऱ्या फवारणीच्या वेळी पिकाच्या वरच्या 5 कांड्यांची लांबी मोजायची आणि वरच्या 5 कांड्यांची लांबी जर 20 सेंटीमीटर आली त्यावेळेला आपल्याला ही फवारणी घ्यायची. पहिले 5 कांडे म्हणजे पहिलं कांड कुठं मोजायचं, जिथून पहिलं पूर्ण उमललेलं पान जवळपास 2 ते 2.5 सेंटीमीटर उमललेलं पान आहे त्या ठिकाणी पहिलं कांड मोजणे आणि तिथून पुढे 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारची 5 कांड्यांची लांबी ही 20 सेंटीमीटर झाली त्यावेळेला दुसरी फवारणी करायची. जर असं झालं नाही, 15 दिवस झालेत परंतु लांबी 20 सेंटीमीटर नाही झाली, 2-4 दिवस थांबा, ज्यावेळेला 20 सेंटीमीटर होईल त्यावेळेला फवारणी करा. परंतु प्रमाण आणि अवस्था हे नितांत आवश्यक आहे, जमिनीत ओल असणं आवश्यक आहे. याच्यामुळं होतंय काय तर नेमकं फवारणी जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला मेपिक्वॅट क्लोराईड जेव्हा फवारणी केली त्याच्यामुळे सरासरी पिकाची वाढ ही 1 फुटाच्या आसपास 1 ते 1.5 फूट कमी होते. दुसरं पानांची जी काय पानाची जाडी जी आहे ती थोडीशी वाढते.
पानाचा रंग गर्द हिरवा थोडासा डार्क रंग येतो. बरेच वेळेला आमचे शेतकरी संभ्रमित होतात की काहीतरी बिघडलं आहे, परंतु असं काही होणार नाही. उलट त्याच्यामुळं पानं थोडीशी जाडसर झाली, त्याच्यामुळं किडींचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी होतो. त्याच्यामुळं बोंडांचं साईज वाढतं, बोंड वाढतं आणि पिकाची उंची का कमी होते, तर जे कांडे असतात किंवा जे पेरं असतात त्याची लांबी कमी झाली आहे. म्हणजे जिब्रेलिक ॲसिड जे पिकामध्ये तयार होत असतं, ज्याच्यामुळे पेशींची लांबी वाढते, ती पेशींची लांबी नाही वाढली, त्याच्यामुळं कांड्यांची लांबी कमी होते, परंतु फांद्यांची संख्या मात्र तेवढीच राहते. त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होणार नाही, उलट फायदा मिळेल. याच्यासाठी आपल्याला मेपियर क्लोराईड 2 वेळेला फवारणी करावी लागेल. बरोबर. आपल्याकडे येते सर, मी आता बसवराज सर, की आपल्या शेतकऱ्यांची अशी तक्रार असते की रासायनिक खतांचा किंवा रासायनिक पद्धती ज्या आहेत त्यांचा जर आपण आपल्या रोगांच्या आणि किडींच्या प्रादुर्भावावरती आपण म्हणजे वापर केला तर त्याच्यामुळे खर्च देखील वाढतो. तर मग अशा कोणत्या जैविक पद्धती आहेत की ज्या वापरणं आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत किंवा फायदेशीर ठरतील? निश्चितच शेतकरी बांधवांनी पहिला प्रथम रासायनिक कीटकनाशकाकडे न वळता पहिल्यांदा जे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत किंवा जे जैविक कीटकनाशक आहेत याच्याकडे वळावं. यामध्ये सर्वप्रथम आपण घरच्या घरी तयार करू शकणारे असं आहे निंबोळी अर्क आहे. 5% निंबोळी अर्क आपण घरच्या घरी तयार करावं किंवा दशपर्णी अर्क आहे. या दोन्हीपैकी म्हणजे दोन्हीची एक फवारणी आपण सुरुवातीला घ्यावी, जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे मित्र कीटक आहेत त्यांचं संवर्धन होईल. कारण की निसर्गामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे कीड नियंत्रणात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम निंबोळी अर्क 5% घरच्या घरी आणि दशपर्णी अर्क हे करावे आणि हे कमी खर्चामध्ये किंवा खर्च आपण शेतामध्ये करू शकतो. आणि बाजारामध्ये जे काही आझाडी रिॲक्टिन घटक असलेले जे कीटकनाशक आहेत मग त्याचा वापर आपण करू शकतो जर आपल्या घरच्या घरी जर तयार करणं शक्य नाही झालं तर. आणि तसंच पांढऱ्या माशीसाठी जे आहे एक उपयुक्त बुरशी आहे लिकॅनिसिलियम लिकॅनी किंवा वर्टिसिलियम लिकॅनी म्हणून. ही बुरशी जी आहे ते 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. आणि जर अळी जे आहेत किंवा बोंडाळ्या जे आहेत यांच्यासाठी बिव्हेरिया बॅसियाना म्हणून एक बुरशी आहे, ती 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावी. फक्त याच्यासाठी अट एवढी महत्त्वाची आहे की 75% पेक्षा जास्त आर्द्रता असलं तर यांचे परिणामकारकता चांगली होते. या प्रकारे आपण जैविक जर उपाय केले तर शेतामध्ये जे रासायनिक कीटकनाशकाचे दुष्परिणाम आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. बरोबर. सर, कपाशीची जी पानं आहेत त्याच्यावरती ठिपका आणि करपा ही जे बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव होतो तर त्याविषयी काय सांगाल अगदी थोडक्यात? आता कपाशीमध्ये रोगाचा देखील प्रादुर्भाव होतो. यामध्ये प्रामुख्याने कपाशीमध्ये जे आहे ते आपल्याकडे एक बुरशीजन्य ठिपके, पानावरील ठिपके जे आहेत ते होतो, करपा होतो आणि दहिया अशा प्रकारचे जे रोग आहेत पानावरचे आपल्याकडे येतात. तर यांच्या व्यवस्थापनासाठी क्रिसोक्झाम मिथाइल हे एक कीटकनाशक आहे, ते 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी किंवा अझॉक्सिस्ट्रोबिन अधिक डायफेनोकोनाझोल हे जे मिश्र बुरशीनाशक आहे याची फवारणी 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. बरोबर. अरविंद सर, जाता जाता आपल्या शेतकऱ्यांना थोडक्यात काय सल्ला द्याल? निश्चितपणे आपल्याला यावर्षी अतिशय महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्यात. हवामानाचा अंदाज घेऊन यावर्षी आपल्याला काम करायचं आहे. उत्पादन खर्च कमी करणे हा प्रमुख बाब यावर्षी राहील. तर इथून पुढे ओलाव्याचं संवर्धन करणं हे जास्त सगळ्यात प्रामुख्यानं किंवा सगळ्यात 1 नंबरचं काम म्हणावं लागेल. योग्य तण व्यवस्थापन करणे, रासायनिक खतांचा आपल्या विभागानुसार वापर करा, त्याची मात्रा आणि वेळ हे अतिशय योग्य पद्धतीनं आपण दिली गेली पाहिजे. योग्य पद्धतीनं खत देणे, योग्य मात्रेत देणे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आपण वापर करावा. जमिनीमध्ये ओलावा संवर्धनासाठी जमिनीत पाणी जास्तीत जास्त मुरेल याच्यासाठी वखरपाळी आणि त्याला सरासरी 2 महिन्याच्या आसपास त्या डवऱ्याला पोतं किंवा दोरी बांधून सऱ्या काढून घेणं, जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी मूलस्थानी जलसंधारण ज्याला म्हणतो हे कामं करायचे. त्याचबरोबर पिकांचं योग्य पद्धतीने वाढीचं व्यवस्थापन करणे, कीड रोगांचं आपल्याला व्यवस्थापन करणे या प्रमुख बाबी आहेत, जेणेकरून आपण कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन निश्चितपणे मिळू शकेल. बरोबर. खरं तर सध्याच्या बदलत्या हवामानामध्ये आणि अनेक कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे पिकावरती आपला परिणाम होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे मार्गदर्शन केलं आहे दोघांनी ते देखील अत्यंत महत्त्वाचं होतं आत्ताच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या हवामानानुसार आपण म्हणू शकतो. तर त्यासाठी आपण इथे आलात या मार्गदर्शनासाठी आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.
इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे आपल्या भेटीला येत आहेत